नमस्कार महाराष्ट्र, अण्णाबाबा किचन आपलं सर स्वागत. मित्रांनो, आज आपण बनवूया चना मसाला. तर आपण चणे म्हणजे काबुली चना आहे मोठा, आपण शिजून घेतलेला आहे. आता ही भाजी 250 लोकांची, तर मी 7 किलो काबुली चना भिजत घातलं आहे आणि 5 किलो बटाटे यात वापरलेले. बटाटे का वापरले? समोरच्या पार्टीचं म्हणणं पडलं की बाबा चण्यामध्ये छोल्यामध्ये बटाटे वापरा म्हणून. बरं, आता आपण याला शिजून घेतलेले. तर आपण आता याला बाहेर काढून आता मस्त वगैरे फोडणी, आपल्या भाषेत फोडणी म्हणा, फोडणी देऊ आपण. आता हे फार बा शिजले कसे बघा चणे. तर याला मस्त शिजवायचे, त्यावेळी भाजी खायला चव लागते. कच्चं नको बघा. त्यावेळी तसं आपला चना मसाला म्हणण्यापेक्षा छोले मसाला बनवणार आपण. चना शब्द कट का तुम्ही बाबा तुम्ही पहिली दाखवली भाजी ती आपली काळ्या चण्याची भाजी होती. छोले मसाला एक सुंदर भाजी बनवली, तशी मी सांगतो तशी भाजी बनवायची. आता पुढच्या तयारी आपण करूया. आपण एक चणे आता बाहेर काढू, आपण शिजलेले आपले चणे. दादांनो, गॅस नसल्यामुळं आपल्याला तर तुझ्यावरच काम करावं लागते. काय विलाज नाही विलाज आहे काही, तर त्याला बी आपण काही करू शकत नाही म्हणा. कारण युद्ध चालू आहे, त्यामुळे आपण बोलू शकत नाही. आज माझ्या 2 ऑर्डरी, 2 घर बनायची ऑर्डरी. संपूर्ण स्वयंपाक चुल्यावर आहे. काही थोडी गॅस टाकी आपली घरातली जाळवली, इतर काम देऊया. तेल आपण आणते 1.5 किलो देऊ फक्त. आपला गिरी मसाला आहे. आपण घेतला आहे कांदा, याच्यामध्ये जो 7 किलो कांदा आहे, अर्धा किलो लाल बीट आहे, टमाटा 2 किलो आहे, नंतर दोन जोड्या पालक आणि लसूण अद्रक असं आपण याप्रमाणे घेतलेलं आहे. भाजी 250 लोकांची, त्याप्रमाणे आपला हा अंदाज. शक्यतो आहे भाजीला थोडा कांदा जाड दळायचा, एकदम बारीक दळायचं नाही. दळलं ना भाजी गिरवी सुंदर होते, आणि एकदम बारीक दळलं ना आपण तर भाजी अशी गुलगुलू खायला लागते. जाडसर कांद्याने भाजी सुंदर लागते. आता आपण तेल तपलेलं आहे. आपण देऊया मोहरी अंदाजे आपण घेणार 50 ग्रॅम. इथे आपली मोहरी 50 ग्रॅम. जिरे बी आपला अंदाजे 50 ग्रॅम. मस्त तडका बसला आहे बघा. जिरे मोहरी फुटली पाहिजे तेलामध्ये, त्याचा सुगंधाचा वास येत असतो. नंतर आपण देऊ आता तेजपत्ता, एक 2-4 पानं देऊ आपण, स्वाद म्हणून द्यायचा आपल्याला. आपला सुंदर अशी तडका बसलेला आहे. मस्त कसा आवाज आला बा तडक्याचा आवाज, असा आवाज आला पाहिजे फोडणीला. आता आपण देऊया मसाला. आपण जो दळून घेतला मसाला, कांदा वगैरे, टमाटा, लाल बीट, पालक आपण टाकलेला त्याच्यामध्ये. आता आपण देऊ कसुरी मेथी, हे बघा. नंतर तुम्हाला माहिती आहे की आपण कढीपत्ता हा शेवट टाकत असतो भाजी. आता आपण देऊ कढीपत्ता. तर भाजी चुलीवरची असल्यामुळे चव येणार भाजीला, सुंदर अशी भाजी होणार. नंतर मित्रांनो तुम्हाला अजून व्हिडिओ दाखवणार मी आता भेंडी मसाला. मी कशी भेंडी मसाला बनवतो तुम्ही ती पुढच्या याच्यात बघा. भेंडी मसाला, भेंडी फ्राय याच्यात फार अंतर आहे बरं का. भेंडी मसाला खायला सुंदर लागते, भेंडी फ्राय तळून केली जाते, मग भेंडी मसाला तळून केला जात नाही. तुम्ही बघणार फोडणी कशी तुम्ही असं. आणि जे कोणी मला बघतात, माझे व्हिडिओ बघतात, मला बघून स्वयंपाक करतात, त्यांनी अवश्य व्हिडिओ माझा तो बघावा, तर त्याच्या कामात येऊन तो व्हिडिओ. 7 किलो आपले चणे म्हणजे काबुली चना आहे, म्हणजे छोले बा, आणि 5 किलो बटाटे वापरलेले. अशी 250 लोकांची भाजी आहे आपली. त्यात आमच्या मसाला आपण घेऊया. हा आपला एव्हरेस्ट छोले मसाला आहे.
तर आपल्याला 200 ग्रॅम घेतलेलं आपण त्यात द्यायचं. नंतर आपल्याला सुहाना मीठ मसाला आहे, नाव सांगायचं कारण जे मला माझी व्हिडिओ बनवत टाकतात ना, हा आपल्याला 2 चमचे देणे नाही. 2 चमचे झाला. नंतर परत एव्हरेस्ट मसाला आहे, तो मीठ मसालाचे याला 1 चमचा आपल्याला द्यायचा आहे. तदनंतर आपण देऊ आता 2 चमचे धना पावडर, 2 चमचे धना पावडर. नंतर आपल्याकडे स्पेशल मसाला आहे, मसाला हे बा प्युअर, हा मी द्या 1 चमचा, जास्त द्यायचा मला. हे बघा बस एवढं द्यायचं आहे मला तो. नंतर आपण देऊया हळद, हळद 1 चमचा म्हणजे आपल्याला 100 ग्रॅम हळद द्यायची. ही आपली झाली हळद. आता आपण देऊया मिरची, लाल मिरची पावडर आहे, ही आपल्या द्यायची 200 ग्रॅम म्हणजे 50 ग्रॅम चमचा आहे. झाली आपली मसाला मस्त फ्राय झालेला आपला. आता आपण देऊया अद्रक लसूण. हे बा अशा प्रकारे मसाला भाजायचा आपल्याला. तेल सुटलं बघा याला. आणि जी पेस्ट आहे आपली तीळ मगज आणि काजूची पेस्ट बनवलेली आहे, तर आपण 2 चमचे आपण देऊया. हे 2 चमचे अद्रक लसूण. हाजीला आपण तेवढं पावशेर समजा, दोघं मिळून पावशेर अंदाजे. आता आपण देऊया 1 चमचा बेसन. बा एवढंच आपलं द्यायचं आहे. मग ती म्हणजे बा बेसन का टाकलं, बेसन म्हणजे भाजी घट्ट होण्यासाठी नाही, एक चव म्हणून आणि टेस्ट म्हणून, रुचकर लागावं, स्वादिष्ट लागावं यायच्याला आपण चना मसाला टाकलेलं आहे. आणि याला मस्त होऊ द्या आपण. आता भाजीला फोडणी अशी चना मसाला तरीदार दाखवतो चना मसाला. म्हणजे वा बाबा क्या भाजी बनवली. आपल्या कमीत कमी 250 ग्रॅम 250-300 ग्रॅम मीठ देणं आहे आपल्याला. 100, 150, 200 आणि हे 250. जर लागलं आपल्याला तर टाकू आपण, पहिले टेस्टिंग घेऊ, कमी लागतं जास्त लागतं. आता बरं जणांचं म्हणणं आहे बाबा काही भजन म्हटलं 2 एपिसोड मी गवळण म्हटले, आज म्हणतो बरं का. तर आज वार बी चांगलं आहे आणि आज आमच्याकडे जरा ऊन कमी असतं सकाळी सूर्यनारायण काही उगलं नाही, आब्र आहे. अजून आपण मसाले आपले याला मस्त आपल्याला याला मग चांगलं तेलामध्ये याला मस्त फ्राय करून घ्यायची आपल्याला. आता आपलं हेच गरम पाणी वापरत नाही, त्याच्यात आपण चणे शिजवले ना, काबुली चणे शिजवले ना, आपण छोले शिजवले ना, तेच पाणी आपलं वापरायचं आहे. आणि याच पण आपला मसाला फ्राय करायचा आहे. आपण जो भाजीपाला तयार करतो, कापून ठेवतो, धुवून चुवून घेतो, तसं आपण चणे रात्री भिजू घातले, मी सकाळपर्यंत भिजू घातल्यानंतर त्यात बळे टाकून हात छोले शिजवले. कारण शिजवताना आपण जे पाणी वापरतो उठल्यानंतर ते पाणी मी कधीच फेकत नाही. खरं सत्वगुण त्या पाण्यात असतं. शिजवलेलं पाणी घेऊन तेच पाणी वापरायचं. दुसरं काही लोक फेकून देतात काढून, म्हणजे खरी चव निघून जाते. तर आपल्याला खरी चव नाही काढायची, खरी चव आपल्याला ठेवायची. आपली सुंदर सूट चालली, कलर फार सुंदर आला बघा. आणि हे बघा कसं मसाला बघा. हां हे बघा असा मसाला आला पाहिजे भाजीला. आपण सगळी भाजी टाकून घ्या पातेल्यामध्ये.
हे बघा दादांनो, छोले मसाला. पण देऊ आता कोथिंबीर. हा बघा चन्ना मसाला, छोले मसाला बरं का. महात्मा नाव तोंड चेनाची लोक यावं सकाळ बस. काय करणार, मराठी माणूस ना, शब्द मराठी येणार. सुंदर अशी आपण गवळून घेणार आहे. नाथबाबांनी निवडलेली गवळ, नाथबाबाची गवळण म्हणजे फार सुंदर असते आणि लेखणी म्हणजे नाथांची अशी आहे की फार सुंदर. तर आपण थोडं राग मिक्स राहणार आहे भैरवी आणि आसावरीमध्ये. अधरी धरोनी वेणू, वेणू वाजविला कोणी वेणू, वेणू वाजविला कोणी वेणू. प्राप्त काळी तो वनमाळी, घेऊन जातो धेनू. वाजविला कोणी वेणू, वेणू वाजविला कोणी वेणू. उभी मिराय वाट मी पाये, उभी मिराय वाट मी पाये. कधी भेटसी मम कानू कानू, वाजविला कोणी वेणू, वेणू वाजविला कोणी वेणू. एका जनार्दनी वाजविला वेणू, एका जनार्दनी वाजविला वेणू. ऐकता मन झाले तल्लीनू, ऐकता मन झाले तल्लूनी. वाजविला कोणी वेणू, वेणू वाजविला कोणी वेणू. अधरी धरोनी वेणू, वेणू वाजविला कोणी वेणू, वेणू वाजविला कोणी वेणू. रामकृष्ण हरी. मित्रांनो, फार सुंदर शिकवण नाथबाबांची आपल्याला आवडली तर कमेंट जरूर करा. शक्यतो अण्णाबाबाला लाईक सबस्क्राईब करा. कर्तव्यासाठी मी सुंदर सुंदर अशी व्हिडिओ बनवून आणतो आणि सुंदर माहिती असते आपल्याकडे, सुंदर अभंग घडून असतात. त्यामुळे लाईक सबस्क्राईब झालाच पाहिजे. तो धन्यवाद. आता आपला चना मसाला आपण भाजी उकळत झालेली झाली आपली छोले मसाला. एकदम सुंदर अशी भाजी. हिला जास्त पाणी नाही. आणि ज्यांचा स्वयंपाक आहे आपल्याला दिलेला ते सुद्धा आपल्याकडे आलेले वाघ साहेब आहे. यांनी आम्हाला स्वयंपाक दिला घर बन 250 लोकांचा. त्यांचे पदार्थ असे चना मसाला, गुलाबजाम, पुलाव भात, व्हेज पुलाव आणि त्यांना माझ्याकडून देणारे भेंडी मसाला. म्हणजे मला सवयची 2 आयटम द्यायची, म्हणजे एक देतोच मी प्रत्येकाला. तर अशा प्रकारे आपली झाली भाजी. आता पहिलं खाली घेऊ. मित्रांनो, दादांनो, मायबापांनो, ही झाली आपली छोले मसाला भाजी. सुंदर अशी सुंदर भाजी.